नमस्कार. कानामागून आले आणि तिखट झाले अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याच म्हणीचा प्रत्यय महाराष्ट्राच्या राजकारणात येताना दिसत आहे. कारण खरी शिवसेना फोडून एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीने सत्तेत आले, मुख्यमंत्री झाले. नुसते झाले नाही तर थेट मुख्यमंत्री झाले. ज्यांनी सगळी फोडाफोडी केली त्यांना मात्र फौजदाराचा हवालदार बनावं लागलेला आहे. आता एकनाथ शिंदे हेच एक एक डाव म्हणजे राजकीय डाव टाकू लागले आहेत. या डावामुळं 2 माजी मुख्यमंत्री आणि 1 उपमुख्यमंत्री पुरते अस्वस्थ झाले आहेत. विधानसभा निवडणूक अवघ्या 2 महिन्यावर आलेली असताना महाविकास आघाडी आणि महायुतीत मुख्यमंत्री पद हा कळीचा मुद्दा ठरणार असल्याचं दिसत आहे. तसे संकेतही सत्ताधारी आणि विरोधकांच्याही गोटात घडत असलेल्या वेगवेगळ्या घटनांवरून मिळू लागले आहेत. राजकीय डाव टाकण्यात शिंदे आघाडीवर असल्यामुळं देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अजित पवार देखील अस्वस्थ दिसत आहेत. राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या अजित पवार आणि मुत्सद्दी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना देखील मागं टाकून मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमातून शिंदे यांनी त्यांचे स्पर्धक असलेल्या अनेकांचे कार्यक्रम केल्याची चर्चा आहे. म्हणजे करेक्ट कार्यक्रम ज्याला म्हणतात. या कार्यक्रमात झालेल्या भाषणामधून अजित पवारांनी त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. शिंदे आणि फडणवीस यांना सिनियर असूनही मी मागे पडलो. ते दोघे माझ्यानंतर राजकारणात आले आणि मुख्यमंत्रीही झाले, अशा शब्दात अजित पवारांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. अजित पवारांचं हे बोलणं जेवढं दिसतं तेवढं सहज नक्कीच नाही. त्यामागे मनातल्या वेदना, भळभळत्या जखमा नक्की आहेत. भारतीय जनता पक्षासोबत जाऊन मुख्यमंत्रीपद मिळणार याची कल्पना असती तर संपूर्ण पक्ष भाजपसोबत आणला असता असं म्हणत अजित पवार यांनी त्यांची महत्त्वाकांक्षा आणि मनात असलेली खदखद बोलून दाखवली आहे. शिंदे यांच्यासोबत असलेले अनेक आमदार आणि मंत्री हे मूळचे आपले सहकारी असल्याचे त्यांनी सांगितले. अस्थिर वातावरणात शिंदेपेक्षा आपल्या अनुभवांचा आणि क्षमतांचा भारतीय जनता पक्षाला अधिक उपयोग होऊ शकतो ही गोष्ट ठसवण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या पराभवासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नियतकालिकांनी भारतीय जनता पक्षाच्या अजित पवारांशी केलेल्या हातमिळवणीला जबाबदार धरलं. त्यामुळं अजित पवारांच्या महायुतीमधील स्थानाबाबत साशंकता आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपच्या विचारधारेत समानता असल्यामुळं त्यांच्याबद्दल तो मुद्दा येत नाही. त्यातच लोकसभेतील त्यांची कामगिरी भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गटापेक्षा देखील सरळ ठरलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डावपेचामुळे 2 माजी मुख्यमंत्री अस्वस्थ आहेत. गेल्या काही दिवसामध्ये एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात 2दा गाठीभेटी झालेल्या आहेत. मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून शरद पवारांना मोठेपणा देऊन महाविकास आघाडीत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करीत आहेत. शरद पवार यांच्या भेटीमुळे त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना एकाच वेळी शह देण्याचा हा प्रयत्न केला आहे. त्यामुळं दोन्ही माजी मुख्यमंत्री अस्वस्थ असल्याचं दिसत आहे. धारावी प्रकल्प अदानी समूहाला देण्यास उद्धव ठाकरे यांचा स्पष्ट विरोध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यातला समान धागा अदानी यांच्याशी जवळीक हाच आहे. शिंदे पवार यांच्या भेटीवेळी अदानी कंपनीचे अधिकारी देखील तिथे उपस्थित होते. त्यामुळे ठाकरे अस्वस्थ झाले. त्यांना मराठा आंदोलनाप्रमाणे धारावीवरूनही महाविकास आघाडीत गोंधळ उडू शकतो असंच दिसतंय. तसे प्रयत्न शिंदेकडून सुरू आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडून भाजपसोबत आलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. अर्थातच हे भाजपच्या अनेक नेत्यांच्या पचनी पडलेलं नाही. आता पुन्हा शिंदे या खुर्चीवर बसतील असं वाटत नाही. शिंदेंना आता ओसरी मिळाली आहे. ती पाहून ते हातपाय देखील पसरू लागले आहेत. अहो, महायुतीत राहून त्यांच्या वेगळ्या खेळ्या महायुती अंतर्गतच सुरू आहेत. ज्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला फोडण्याचं कारस्थान केलं ते शिंदे. फडणवीस आणि अजित पवार यांचा काय मुलाहाजा ठेवणार आहे तो? भविष्याच्या राजकारणात या नाटकाचा सगळ्या पुढचा अंक नक्की पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, तुमचा काय अंदाज आहे?
कमेंट बॉक्समध्ये तुम्हीही व्यक्त व्हा। आपण चॅनलवर नवीन असाल, अजून आपण चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर जरूर करा। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।